सहाय्यक अभियंता कार्यालय जेल रोड शाखेला कुलूप भेट। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त। जेल रोड परिसरातील सतत लोड शेडिंगच्या नावाखाली 12 ते 14 तास बत्ती गुलमुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे। एकीकडे रात्रीचा उकाडा वाढला असून 12 ते 14 तास रात्रीची बत्ती गुलमुळे नागरिकांचे हाल होत आहे। जेल रोड परिसरातील महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता शाखा कार्यालय येथे संपर्क साधला असता कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने अखेर नागरिकांनी प्रभाग क्रमांक 17 चे नगरसेवक प्रशांत दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयात बैठे आंदोलन करून अधिकारी यांना कुलूप भेट दिले। याप्रसंगी भाजपा मंडलाध्यक्ष शांताराम घंटे, युवा अध्यक्ष नितीन चंद्र मोरे, गणेश जाधव, मिलिंद शिरसाट, प्रदीप गायकवाड, आतिश कांबळे, बंटी गांगुर्डे, विजय जगताप, कपिल खरसूल, प्रमिल परदेशी, बापू खरसूल यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक। रोड नाशिक रोड परिसरामध्ये प्रकार झाला। दुर्गा मंदिर नावाचा फिडर होता, त्याचा केबल गेलेला होता। त्या केबलचा फॉल्ट झाल्यामुळे त्या फिडरचा लोड आम्ही दुसऱ्या फिडरवरती टाकला। पण त्या फिडर कसं असतं, टेक्निकली एका फिडरचा लोड आपण सक्षम करण्यासाठी ती यंत्रणा बसवली असते, रिले असतील किंवा सबस्टेशनचा काय लोड असतो, तो काल 2 फिडरचा लोड एकत्र केल्यामुळे जे ट्रिपिंग येत होती, त्यानंतर रात्री पाटील साहेबांनी त्यांच्या टीमनी मिळून त्या केबलचा विषय सॉर्ट आउट केला आणि रात्री 12:30-1 वाजता सप्लाय रिस्टोअर केलेला आहे। काल जे काही प्रकार झाला, आमच्याकडून फोन उचलला गेले नसतील आमच्या स्टाफकडून किंवा लाईनवरच्या लोकांनी, इथून पुढे तो प्रकार होणार नाही। जे काय झालं काल त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो महावितरणतर्फे, आणि यापुढे असा कुठलाही प्रकार घडणार नाही याची भावना शाश्वती देतो। इथून पुढे आमचे लोक केव्हाही तुमचा फोन उचलतील, तुम्ही केव्हाही फोन करा, तुमचाच नाही सर्व नागरिकांचा। सन्माननीय ग्राहक, आमचे सन्माननीय ग्राहक आहे, त्या सन्माननीय ग्राहकांचा फोन उचललाच गेला पाहिजे। त्यासाठी रात्रीचा एक ड्युटीला माणूस ठेवण्यात येईल इथे, तो त्या सगळ्यांना सांगण्यात येईल काय प्रकार झालेला आहे किंवा काय आहे त्याची सूचना तुम्हाला देण्यात येईल।